मे रोजी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पब चालक व एक्साइज अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, ज्यामध्ये शहरातील परमिट रूम्स आहेत त्यांना रात्री 1:30 वाजता बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये साऊंड सिस्टीमचा कुठल्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन होणार नाही। एक्साइज डिपार्टमेंटचे जे नियम आहेत ते नियम लावून दिलेले आहेत, त्यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा पोलिसांमार्फत आणि एक्साइज विभागामार्फत कायदेशीर कारवाई होऊन लायसन्स जप्त होऊ शकते, याची दक्षता घेण्यात यावी। कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल अशी सूचना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली आहे। शहरातील सर्व जे परमिट रूम्स आहेत, परमिट रूमसाठी निर्देशित जी वेळ आहे रात्री 1:30 वाजता बंद करण्याची आयुक्तालय क्षेत्रामध्ये, त्या वेळेवर सर्व परमिट रूम चालकांनी वेळेवर बंद करावे असे सर्वांना निर्देश दिलेले आहेत। कुणीही जे आहे आपल्या परमिट रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये जे काही साऊंड सिस्टीम आहे किंवा डिस्प्ले जे काही केलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साऊंडचं प्रदूषण होणार नाही आणि नियम कुठलेही उल्लंघन होणार नाही। एक्साइज डिपार्टमेंटचे जे रूल आहेत आणि जे नियम तुम्हाला लावून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, नाहीतर पोलीसमार्फत आणि एक्साइजमार्फत कायदेशीर कारवाई होऊन त्यांचा लायसन्स रद्द होऊ शकतो किंवा त्या संदर्भात कारवाई होऊ शकते, एवढी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी सर्वांना सूचना देण्यात आली। ईटिंग हाऊस जो असतो, ईटिंग हाऊसमध्ये रेस्टॉरंटमध्ये कोणीही जाऊ शकतो, त्याला कुठल्याही प्रकारची पाबंदी नाही, पण परमिट रूम जे असतात त्याच्यामध्ये जे लिकर सर्व करायचं असते ते फक्त परमिट ज्यांना दिलेलं आहे त्यांनी त्याच व्यक्तीला द्यायचा असतो आणि त्यासोबत ते जे अल्पवयीन मुलं असतात 18 ते 21 वर्षामधील किंवा 21 वर्षाच्या खालील जे मुलं आहेत मुली आहेत, अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं लिकर सर्व करू नये अशी नियम आहेत। असं कोणी केलं आणि त्याची तक्रार झाली किंवा असं आढळून आलास त्याच्यावर सुद्धा लायसन्स उल्लंघनची लायसन्सची कारवाई होऊ शकते, याची सुद्धा दक्षता घेण्याबद्दल अशा पब चालकांना आणि म्हणजे परमिट रूम चालकांना सूचना देण्यात आलेली आहे। कुठल्याही संघटना, कोणतीही सामाजिक संघटना असेल, राजकीय संघटना असेल, यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि निवेदन द्यायचा अधिकार आहे, ते त्यांनी त्यांच्या लिमिटमध्ये राहूनच करावे। कोणाचे वैयक्तिक संस्था खाजगी हॉटेलवर जाऊन निदर्शन केला किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला किंवा कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल अशी सर्वांना सूचना देण्यात येत आहे। ज्याला कोणाला कुठल्याही विषयी ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी संबंधित ऑथॉरिटीकडे, पोलीस स्टेशन असेल, पोलीस आयुक्त कार्यालय असेल, एक्साइज डिपार्टमेंट असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तिथे जाऊन आपलं निवेदन द्यावे आणि त्या प्रकारे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते सांगावे। कोणी कायदा हातात घेऊ नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये अशी सुद्धा सूचना सर्व संबंधित लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि कुणीही त्याबद्दल कायदा मोडणार नाही अशी आम्हाला खात्री आहे।